श्री पुंडलिक विजय अध्याय 22. ओम नमोजी सद्गुरुनाथा श्री भगवंता समर्थ श्री पुंडलिके नाम विकत करता करविता करयुगी तू तुझ्या नामाचा महिमा आला बहुतांशी कामा तुझ्या अगामे गरिमा सर्व समर्थ तू भक्ताचे सार्थक भक्ताचे श्रेय देख तुझं जीवनाचे सुख एकमेव तुझे चारित्र्य अनंत दिव्य लीला पुरीत अंतपार नाही सतत दिव्यमूर्त तू आला ना गेला सतत सत्ता रूपिणीत चैतन्य विराय देहात अवताराशी तू मागील अध्यायस लीला वर्णिले अगणित तरी अधिक जी श्रुत सांगावे वाटते की मोह होता सांगण्याचा दैवी लीला प्रभू कार्याचा म्हणून अधिक विस्तार त्याचा या अध्यायात सागराचे थेंब बुटे कोण सांगे किती कैसे ऐशी प्रभू लीला परिमते अशक्य वर्णवायास तरी काही थोडे सांगण्यासारखे गोडे ऐकता श्रोते आवडे सत्यकथा येथे पहा नारायणराव शेरकर निवास अमरावती महावीरनगर त्यांच्या जीवनातील अद्भुत अनुभव साचार अद्भुत श्रीदेवाचा गोष्ट 1950 सालची नारायणरावच्या बालपणाची त्यांच्या आईने सांगितली साचे त्यांना ती अद्भुत नारायण होते लहान 5 वर्षाचे जाणत व अकस्मात गत प्राण झाले होते की घरीदारी अकांत आई बाप होते शोकात परी त्यांच्या वडिलांच्या मनात प्रेरणा झाली की त्यांनी प्रेत टाकून बैलगाडीची गाडी नेली गोरेगावात तेथे उकरडा बुवाच्या आवारात ठेवली बंगडी जवळ उकरडा बुवाच्या घरी बंगडी पुंडलिकाची होती साजरी बंगडी ती प्रतिमा पुंडलिकाची गोजरी ठेवली काटा गाव वाशिम तालुक्यात येथे शिवराम देशमुख होते रात त्यांच्या निवासी दरबारात पुंडलिक देव होते तेव्हा उकरडा श्री पुंडलिकाचे भक्त म्हणून बंगडीत देवाची स्थापली घरात पूजा अर्चा करीत नित्य त्या बंगडीची अशा त्या बंगडीजवळ प्रेत नारायणाचे होते अवकड लोक म्हणती मड येथे कशाला आणि लवकर न्या स्मशानात पुरून टाका तोडीत अग्निसंस्कार दिवसा आत द्या म्हणती कोणी म्हणे देव आहे तर काट्याला येते कशाला आणले प्रेताचा अंत्यसंस्काराच्या कामाला आता नका करू उशीर कोणी म्हणे हा मूर्खपणा किती काय त्याचे प्राण परत येतील प्रेतातून जीवज्योती ऐशी होईल अहो प्रेतात का प्राण आले ते संत महात्मा देवाने केले ऐसे ऐकले न देखील आम्ही कधी ऐसे जर संत करते मग कशी होईल जगाची गती कशी चालेले जगर हाटे जन्म मरणाच्या जगात अहो जो प्राणी जन्म येतो तो मृत्यूपते जातो नियम सर्वांना लागतो यास अपवाद किती रामकृष्ण अवतार संत महत ऋषीवर राजराजेश्वर महावीर मृत्यूपते गेले ज्याचे आयुष्य संपले ते सर्व मृत्यूपते गेले देवाकाचे न चाले हा दैवी जगव्यवहार नानात हे लोक बोलती छत मीपणे काही हसती कोणी म्हणे तुम्ही मूर्ख किती देवाशी काय हीच काम तुम्ही आता आले देवा बरे लावले कामाला मेला तो जिवंत करायला सवडीचे काम अशी चाले ते फजिती माता पिता ऐकून घेती परी उकरडा बुवाचे चिंते सबुरी भरपूर उकरडा म्हणे बाप हो तुम्ही म्हणता ते खरे हो परी उदय एक अंत्ययात्रा हो काढू याची तो वरी ₹1.25 कापूर मज जाळू द्या येथे लवकर पहा देवाच्या नावावर काय होईल ते तो भक्त भावे हात जोडून मनापासून प्रार्थना करून कापूर जाळती बंगडी लावून पुंडलिक देवाच्या नावाने उकरडा बुवा तव सकवार भक्त पुंडलिकाचे साचन निष्ठ त्याचे देव पुंडलिकावर होती भारी त्याने देव पुंडलिकावर साकडे घातले अनिवार्य धाव म्हणती देवा करुणा करा नाव आपुले राखी डोळे मिटून बंगडी समोरी बसला उभयता उरकड साकवार आणि पहा चमत्कार प्रेताची जागा झाली सकाळी गेलेला प्राण रात्री 11 वाजता आली जाणं पाणी मागितले नारायणरावाने प्राणज्योती उजळली तेव्हा हर्ष झाला सकाळा देव पुंडलिकाचा जय जयकार केला म्हणती धन्य धन्य लीला प्रभू पुंडलिकाची हा थोर देवाचा चमत्कार येथे वर्णिला साचार त्यास नारायणराव शेरकर स्वयंसाक्षी महावीर नगर अमरावतीला ते आहे पहा राहण्याला साक्ष त्यांच्या पुनर्जीवनाला घेऊ शकता श्रोते हो देव पुंडलिकाचा चमक असो कितीतरी साचार मी अल्पबुद्धी पमार काय बोलू
लिहू म्हणतो थोडे परिग्रंथ बहुवाडे म्हणून जेवढे वाटते तेवढे वर्णित ते लक्ष्मणराव चहा दाजी कुंभार माहुली धांडे ते वास्तविक देवाच्या सर्वज्ञ ते साचार प्रसंग सांगितला त्यांनी. 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधीचा खून झाला. त्यावेळी देव बोलले गोरेगावात घातबुड्याचा झाला रे. ही घटना घडण्याची वेळी दुर्दैवी कोल्हे होते गोरेगावी. श्री पुंडलिक देव त्यावेळी बोलले त्याच्या साक्षात्कार पहा. पुंडलिक देव काय बोलले? बुडा मरते रे बापा ऐसे म्हणाले. गोळी झाडली रे बापा ऐसे पुढे ऐकले. कोल्हे गुरुजींनी ही घटना घडून गेली ती आकाशवाणीला मग ऐकवली. कोल्हे गुरुजीची तव प्रचिती आली देवाच्या शब्दाची त्वरित. कोल्हे गुरुजीचा मुलगा प्रल्हाद यास होता गंडमाळेचा त्रास. श्रीदेवाच्या कृपेने त्यास पहा वाटला आराम. त्यांची मुलगी चंद्रभागा सौदागर ती प्रस्तुतीने होई लवकर. तेव्हा देवाच्या तीर्थपाजण्यावर प्रस्तुती झाली पहा. गुमा सोमवाशी अकोटच्या निवासी त्यांचा मुलगा मृत्यूची देत होता झुंज. सोमवती दाम्पत्य उदास झाले. चिंती म्हणती मुलगा आता हाती नाही रे. तो पहा सोमवंशीला रात्री स्वप्न दृष्टांत झाला. श्री पुंडलिक देवाने सांगितले त्याला तो आता नाही मरणार. तव दुसऱ्या दिवसापासून मुलगा स्वस्थ झाला जाणं. श्री पुंडलिक देव कृपादान पावले त्यांना. तेव्हापासून सोमवंशी दाम्पत्य देव पुंडलिकाचे भक्त होती. अन्नदान कार्य करते पुंडलिक नगरात. सोमवंशी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. अकोटात निवृत्त होता. शिवाजी संस्थेचा सचिव होते. बॅल्स्टकी त्यांच्या थिओसॉफीचे ते सदस्य होते. थिओसॉफीच्या ब्रह्मविद्या ग्रंथाचे ते होते अभ्यासक. तसेच यमी महात्मे सद्गृहस्थ आचार्य रजनी शाचे प्रशंसक दर्यापूरच्या महाविद्यालयात प्राचार्य होते. देवाने त्या रात्री स्वप्नात उठा म्हणती. त्वरित उठून पाहता आश्चर्यचकित पहा झाले. अग्नीच्या ज्वालांनी महात्मे वेढले होते चहूबाजूने. मग उडी घेऊन पलंगावरून पाहते अग्निकांड म्हणते आज प्रभूंनी पुंडलिकाने मज केले कृपादान अन्यथा हे जीवन संपले होते. दिवालगिरी जवळ ती ठेवली. ती गादीवर अचानक पडली. मग अग्नीनं पेट घेतला होती गादीवर. महात्मे गाढ निद्रेत त्यांना उठले. देव त्वरित जाऊन त्याच्या स्वप्नात अशा संकटी महात्मे गेले गैरवरून. पुंडलिक देवाची करती स्तवन. मग पुंडलिक देव दर्शन नियमाने करती. प्रल्हाद परशुरामगिरी देवाचे होते सेवेकरी. ते गोरेगावी दरबारी होते पहारात. एके दिवशी रात्री दरबारी त्यांचे मन कल्पना करी. श्री पुंडलिक देव अवतारी गजानन असतील का? तो पहा निमशात श्री पुंडलिक देव मूर्तिवंत शेगावचे गजानन स्वरूपात दिसले गिरीला. तसेच वसुदेव मिस्त्रीला स्वप्नी देवाने दृष्टांत दिला की वाचावे ज्ञानेश्वरीला 12व्या अध्यायास. हे वसुदेव मिस्त्री सेवा करीत तो होता पहा दरपळीत. त्यांनी रात्री सोमवारी प्रकाशरूप दिसले देव. दरबारी रात्री सोमवारी प्रकाशरूपे दिसले देव. रात्री स्वप्नात त्यांना दिला दृष्टांत. मंत्र देऊनी मिश्रित कंत देवाने मिटविला. पुढे काही दिवसानंतर स्वप्नी दृष्टांत झाला सुंदर. संन्यास घे म्हणती तत्वर देव सांगते मिस्त्रीला. पहा हा दृष्टांतानुसार जीवन मिस्त्रीचे झाले साकार. पुंडलिक देव जीवनाचेच भाष्यकार जाणते सर्व काही. रजनी रामदास बुटेला रोग कॅन्सरचा होता जडला. श्री पुंडलिक देवाने तो बसविला कृपा करून. रजनी बुटे अमरावतीची भक्त देवाची जिवाड्याची. तिची सेवा अंतकरणाची देवाने केली गोड. जिल्हा रत्नागिरी दापोली तालुक्यात पहा करज गावात कुमारी मंगला हे दुकर होती राहत कोकणात समुद्रकाठी. तिला श्री गुरुची आकांक्षा तिचं वाटे घ्यावी दीक्षा. श्री सद्गुरूच्या चिरप्रतीक्षा करीत होती. एके दिवशी स्वप्नात संत दर्शन झाले साक्षात. गोजरी साजरी मूर्ती मनात बसली तिच्या. पहा सकाळी निद्रेतून उठता बसता करी चिंतन.
की कोण्या महासंताचे दर्शन मज दिले. गोष्ट सांगे आईला स्वप्नातील संत दर्शन सोडा. म्हणे मला गुरु भला कधी भेटेल ग. तो म्हणे तिची आई, अग गुरु गुरु काय करत बाई, भक्ती संगमक अंक तू पाही. त्यात चारित्र संतांचे वाचत, तव टेबलावर होता अंक. पाहत बसली निसंख्य, मुखपृष्ठावरील छायाचित्र देखत निरखती बसली. तव म्हणे आई, हीच संत आले ग माझ्या स्वप्नात. अंकावरील मुख्य छबी तंतोतंत स्वप्नी मी पाहिले. ते मासिक भान हरपून मंगलाने वाचले. संपूर्ण प्रभू पुंडलिकाची कथा जाण संपूर्ण वाचली. मुंबईचे भक्त संगम मासिक त्यांचा काढिला होता. श्री पुंडलिक देव विशेषांक. नारायण पातोंड बाबा धांडे त्यांचे आयोजक. अर्थसाहित्या दृष्टीने नारायणराव पातोंडने रक्कम भरुनी विशेषांकाचे करविले प्रकाशन. कुमारी मंगला हेंदुकर सदस्य म्हणून अंक मिळाला तिला. पहा कैसा योगायोग, श्री सद्गुरु लीला संयोग. भक्ती संगमाचा संजोग देव भक्ताचा जुळविला. कुमारी मंगला हेंदुकर दुसऱ्या दिवशी आली पहा मूर्तिजापुराशी. भगवान पुंडलिकाच्या दर्शनाशी कोकणातून खंडूनाना होते महाद्वारी. म्हणे ही अच्छी मच्छी सागरी आली पा कशी या दरबारी कोकणातून. मंगला हेंदुकर सुजान ऐके संताचे अंतर्वाक्य वचन. मनी म्हणे हे आहे तर कोण जाणते ज्ञानी. मग गेली देव पुंडलिका दरबारे, तेथे देवाचे चरण धरी. मूर्ती पाहिली तिने स्वप्नात, तीच पाही तेथे. म्हणे धन्य धन्य सद्गुरु, तू भक्ताचा कल्पतरू. नेत्री अश्रूचा परू नच ये तिचं आवडता. तेव्हापासून मंगला हेंदुकर झाली देवाची भक्तचर. हृदयी धरी पुंडलिकनगर, घर आवर श्री गुरुचे. पाहतीने मग दर्शन सोहळा करंजे गावी होता आयोजिला. श्री पुंडलिक देव नेऊन गावाला कोकणात. त्या कोकणातील प्रवासात बाबा धांडे देवाच्या सोबत. श्री पुंडलिक देव तेथे जात सोबत शेवार्थी. तसाच शशिकला रेवणकर अंबरनाथची वस्ती कर. शिर्डीच्या साईबाबाच्या भक्तावर निष्ठावंत भाविक ती पुंडलिक देवाची झाली भक्त. हा ऐका आता वृत्तांत. श्री पुंडलिक देव कैसे सर्वव्यापक, त्याची प्रचिती पुण्याचे पिसारा मासिक त्यांचा काढिला. पुंडलिक देव विषयांक. नारायण पातोंड बाबा धांडे आयोजक या साहित्य उपक्रमाचे. त्या मासिकाचे मुखपृष्ठावर चित्र पुंडलिक देवाचे होते सुंदर. मासिकाची वर्गणीदार होती शशिकला रेवणकर. आता अंबरनाथला मासिक गेले. ते शशिकलेने न्याहाळले. चित्र पुंडलिक देवाचे पाहिले. तिचं दिसले स्वाई रूप. म्हणे हे पुंडलिक महाराज साई समान दिसले मज. चित्र देवाचे पाहता तिचं आश्चर्य बहु वाटले. म्हणून आली पुंडलिक नगरात देवाचे दर्शन देवाचे घेते साक्षात. पुंडलिक देव दिसले साई रूपात. तिचला पुन्हा तिचे मन आले गहिवरून. म्हणे देवा तुम्ही एक समान, भेद नाही तुम्ही जाण. एकरस चैतन्यरूपी पहा शशिकला. तेव्हापासून भक्त देवाची झाली जाण. पुंडलिक देवाच्या अंबरनाथाला नेऊन दर्शन सोहळा केला तिने. पहा श्री पुंडलिक सद्गुरुनाथ व्यापक सर्वत्र चराचरात. जड चेतन कणाकणात सर्वव्यापी. स्थूल सूक्ष्म भूमिकेवर कार्य त्यांचे सर्व स्तरावर. त्यांचा अनुभव एक सुंदर सांगतो श्रोते हो. पहा तारीख 16 डिसेंबर 1965 अमरावतीला होतो मी राहायला. जात होतो गोरेगावला पुंडलिक देवाच्या दर्शनार्थ. अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे निघण्यास होती तत्वर. परिमजला वाटे घ्यावा प्रसादहार श्रीदेवासाठी म्हणून हार पेढ्याच्या दुकानावर गेलो मी थोडा दूरवर. तो रेल्वे ड्रायव्हर सिटी गाडीची ओढी. मग मी घाबरलो. म्हटले दर्शनाचे आज अंतरलो.
अस्वस्थ बहु झालो देववीरा. आणि मी म्हटले मनी म्हटले पुंडलिकाचा देवा गाडीनं मिळत नाही रे मला. कसा येऊ तू तेव्हा दर्शनाला. आकाशी उडून तो पहा काय चमत्कार झाला. अंतर्नाद ऐकला मी स्वर. गाडी मिळते रे भिरभिर नको हो रे लेकरा. तुझे होते ना दर्शन गोरेगावास. तुझे येणे निश्चित जाणं या रेल्वेनं. हा आवाज मी ऐकला. सेवेची देव हृदय दिसला. आत्मरूप जो होता भला प्रगटला पुंडलिक रूपी. मग मी धावून प्रसादहार गेलो अमरावती स्थानकावर. तव तिकीट खिडकीसमोर रांग होती लागली. खिडकीजवळ इस्लामास काठे पुनाचे तिकीट काढण्यास विनवणी केली सावकाश. तिकीट त्याने काढले. तिकीट काढल्यावर रेल्वे डब्यात बसलो तत्वर तोच. रेल्वे भर चालू लागली. तिकीट खिडकी जळून पुष्कळ जण गेले. रेल्वे निघाली म्हणून तोंड नेत्र विस्कळून बसले स्वस्तपणी. मग काठी पुन्हा रेल्वे स्थानकावर 2 मैल गोरेगाव जाणं. तेथे गेलो पायी चालून. दर्शन पुंडलिकाचे केले. तव म्हणे पुंडलिक देवाला पाहिजे भाव. प्रसादहारासाठी धाव. कशाला पाहिजे बा. तू ऐकला का आवाज शब्द देवाचे आज. भक्तासाठी करतो काज देवी राज माझे बा. श्री भगवान पुंडलिक सर्व समर्थ देख तो सर्वंत. यामी सर्व सुख या त्याची पायी पा. अनंत शक्ती अंतर्ज्ञान तो आनंदाशी मूर्ती साधन. सगुण आणि निर्गुण सर्वव्यापी. अनंत चुकविले जन्म मरण त्यांची गणती न जाण. किती एक संकटातून सोडवले पा. त्यांची दैवी विरासत कशी वर्णावी शब्दात. शब्द न येथे पुरत वर्णयाशी पा. पहा या अध्यास भक्तानु भावाने केले कथन. कथा चालली पा वेगानं पुढे अमृताची. श्री भगवान पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुचर बाबा धांडे निमित्त करून. श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून. 22वा अध्याय गोड. श्री सद्गुरु पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.